कहाणी दिव्याच्या औसेची। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होते। तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली। हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या औसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं। पुढे या औसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत। एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत। कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे। सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो। माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदराने विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली आणि म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजानं श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला। कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली। मग सुनेला मेणा पाठवून घरी आणली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। साऱ्या घरात मुखत्यारी केली। ती सुखानं रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।